नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून आज 948 महिला पोलीस शिपायांची विशेष तुकडी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रीतसर प्रवेश करत आहेत। 9 महिन्यांचा खडतर प्रशिक्षण नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये या प्रशिक्षणार्थींनी पूर्ण केलेला आहे आणि आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांचा प्रवेश होत आहे आणि त्यासाठीची खास परेड जी आहे ती सध्या सुरू आहे। 948 महिला पोलीस जे आहेत ते राज्यातील वेगवेगळ्या 31 जिल्ह्यातून आहेत आणि त्याच्यामध्ये तब्बल 44% महिला जे आहेत त्या ग्रॅज्युएट्स आहेत। त्याशिवाय जवळपास 6% ज्या महिला आहेत त्या पदव्युत्तर आहेत। 14 जणी तर या तुकडीमध्ये इंजिनियर सुद्धा आहेत आणि आज या सर्व महिला पोलीस दलामध्ये प्रवेश घेत आहेत। 9 महिने यांना शारीरिक प्रशिक्षणासह शस्त्र चालवण्याचा प्रशिक्षण, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा प्रशिक्षण, थेट बंदोबस्त जो असतो कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्याचा प्रशिक्षण जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याशिवाय भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, गुन्ह्यांचा तपास, सायबर तपास, फॉरेन्सिक तपास असे प्रशिक्षण यांना देण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे या महिला पोलिसांच्या तुकडीने त्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्येच विधिमंडळाचा नागपुरात होणारा हिवाळी अधिवेशन असेल, राज्यात ठिकठिकाणी झालेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका, त्यामध्ये नागपूर, वसई विरार, नवी मुंबई, अकोला अशा अनेक ठिकाणी निवडणुकीचा बंदोबस्त सुद्धा सांभाळलेला आहे आणि सर्व प्रकारचा प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला मोठ्या अभिमानाने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे आणि आज परंपरेनुसार नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। नागपूरचा पोलीस प्रशिक्षण केंद्र 1934 मध्ये स्थापन झालेला होता आणि या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रवेश करणारी ही 114वी तुकडी आहे। त्यामुळे हजारो पोलिसांनी या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपली सेवा दिलेली आहे। पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या रीना जनबंधू आणि उपप्राचार्य प्रशांत कुलकर्णी यांच्या शिस्तीमध्ये आणि यांच्या प्रशिक्षणाखाली या सर्व महिला पोलीस जे आहेत ते तयार झालेले आहे आणि आज या सर्वांचा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रवेश होत आहे। या सर्वांचे पालक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपापल्या मुलींना खाकी वर्दीमध्ये मोठ्या अभिमानाने ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रवेश करताना पाहत आहेत। तर महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आणि महिला सुरक्षाच्या अनुषंगाने महिलांचा पोलीस दलामध्ये प्रवेश राहिला पाहिजे असं म्हटलं जातं आणि ही खास तुकडी 948 महिला पोलीस शिपायांची तुकडी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आज प्रवेश करत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। प्लाटून क्रमांक 6 सलामी मंचाकडे मार्गक्रमण